असे आपले मोदक मस्त तळून झाले, खुसखुशीत होतात खूप. ह्यात आपण रवा भिजवून घातलाय ना. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. अंगारकी चतुर्थी आहे ना, मोदक करायचे. नारळ फोडून घेतला आहे बघा. मोदक करणारे मी पण उकडीचे नाही करणार आहे, तळणीचे मोदक करणार आहे. आपले कणकेचे, कणिक रवा मैदा थोडा थोडा मिक्स करून आधी हा नारळ खोवून घेते मी. पण त्याआधी कणिक भिजवून घेते, म्हणजे एक 10 मिनिटं तरी कणिक भिजेल. मैदा घेते बघा 1 वाटी. सेम त्या वाटीनेच 2 वाट्या गव्हाची कणिक घेते आणि अर्धी वाटी रवा घेते. हे बघा, अर्धी वाटी रवा घेतलाय. हा रवा मी थोडा वेळ पाण्यात भिजत घालते जरा. हे बघा, थोडंसं पाणी घालून बाजूला ठेवते. तेल गरम करायला ठेवले. एक आपला भाजीचा मोठा चमचा मोहन घालते थोडंसं मी त्यात, आणि मीठ घालून ते पीठ भिजवून घेते. तो जो रवा भिजत घातलाय ना, 2च मिनटं घातला अगदी, तो पण ह्यात मिक्स करणार आहे मी. मीठ घालायचं आणि मग पीठ घट्ट भिजवून घेते. नारळ खोवून घेते. आपण गोडाच्या कोणत्याही पदार्थात मीठ घालतो. हा रवा ह्यात घालून घेते. थोडंसं पाणी घालून भिजवून घ्यायचं. रवा भिजवल्यामुळे त्याला जास्त पाणी नाही लागणार. आपण नुसत्या गव्हाच्या कणकेचे पण करतो, नुसत्या मैद्याचे पण करतो. घट्ट भिजवून घ्यायचं. नंतर मला येतं ते मोदक वळताना सैल झालं तर वळता येत नाहीत मोदक. चांगलं घट्ट मळून घेतलं. हे आपलं सारण वगैरे करीपर्यंत, म्हणजे नारळ खोवून सारण करीपर्यंत छान भिजल हे. नारळ खोवून घेते, माझ्या वेळेवर पटकन होतं. खोवून घेतलं. आता आपण सारण करून घेऊ. काजू बदाम बारीक केलेले घातले. गुळे घालून जितकं खोबरे तितकाच गुळ घेतला मोजून, दाखवला नाही तुम्हाला मोजलेला.
होत आलं सारण आपलं. त्यात थोडीशी वेलची आणि जायफळ घालते. वेलची जायफळ. आता जरा सारण गार झालं की मोदक करायला घेऊ. सारण गार व्हायला पाहिजे ना. कणिक पण छान भिजली आणि सारण पण आपलं पूर्ण गार झालं. आता करायला घेते मी. मस्त गार झाले. गोळे करून घेते म्हणजे जरा साधारण सारखे होते, लहान मोठे नाही होणार. गॅस बारीक करून तेल पण ठेवलंय तापायला. जास्तीचं पीठ असतं ते काढून घ्यायचं. नाहीतर 4-5 अशा पुऱ्या लाटून घेतल्या आणि मग मोदक केला तरी चालतं, किंवा एक एक करत करत जरी केला तरी चालतं. जरा बारीक बारीकच करणार आहे मी, म्हणजे मध्ये तळायला पण बरे पडतात. एकदम 4-5 पुऱ्या लाटून घेतल्या आणि मग केलं तरी असं. ह्याच्या काय कळ्या पाडायला फारसा त्रास नाही होत मोदक करायला. उकडीचे असतात त्याला जरा थोडासा त्रास होतो, आणि आता उकडीचे तर होतीलच की गणपतीत, म्हणून म्हटलं आज हेच करावे, तळणीचे. चंद्रोदय पण लवकर करून घेते सगळे. असे जरा मध्यम आकाराचेच केलेत, खूप मोठे पण नाही, खूप बारीक पण नाही.
तळायला घेते आता. तेल कडक तापले, मध्ये गॅस बंद केला कारण खूप तेल तापलं होतं. सगळेच एकदा करून घेतले. आता तळायला घेऊ. हे मोदक तळायला वेळ नाही लागत, करायला लागतो खूप वेळ. खूप मोठे आधीच केले ना की मग ते तळल्यावर फुगतात बघा. हे बघा, म्हणून मग जरा मी मध्यम आकाराचेच केले. सगळे तळून घेते. झाले तळून सगळे मोदक. तळायला वेळ नाही लागत. हे बघा, मोदक आपले करून झाले सगळे. किती सुंदर झाले बघा. आणि हे खुसखुशीत होतात. आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे, नाही तर मी तुम्हाला मोडून दाखवला असता. हे बघा, कसे वाटले कमेंट करून सांगा. आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येते.